मंडळी नमस्कार, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केळंबे। मंडळी, आज आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत इसनची लाईफ जगत आहोत। तुम्ही म्हणाल इसन्स म्हणजे काय? तर मंडळी, आपण सकाळी जे कोलगेटने आपले दात घासून घेत असतो चांगले, जे आपल्याला कोलगेट चांगला स्मेल देत असतं, या कोलगेट देखील मध्ये इसन्सच असतात। आपल्याला चांगला वास येण्यासाठी याच्यामध्ये देखील हे इसन्स वापरलेले असतात। इसन्स म्हणजे एक प्रकारचा तो फ्लेवर असतो की इसन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर असतात आणि हे फ्लेवर पूर्णपणे केमिकल पासून तयार केलेले असतात। त्याचबरोबर आपण जे अंघोळीला शॅम्पू त्याच्याचबरोबर साबण जे वापरत असतो, याच्या देखील मध्ये पूर्णपणे इसन्सच असतात, जे आपल्याला चांगले नाकाला वास येत असतो, चांगला स्मेल येत असतो, परंतु हा पूर्णपणे केमिकलचा खेळ आहे। मंडळी, त्याचबरोबर आपण ज्यावेळी देवाची पूजा करण्यासाठी घरामध्ये कापूर अगरबत्ती ज्यावेळी जाळत असतो, त्याच्यामध्ये देखील इसन्सच असतात। इसन्स म्हणजे हा एक प्रकारचा फ्लेवर असतो, तो केमिकल पासून तयार केलेला असतो। याच्यामध्ये असंख्य फ्लेवर असतात की हे फ्लेवर आपल्याला चांगला वास नाकाला देतात, परंतु आपल्या शरीराला त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला माहित नाहीये। मंडळी, आज आपण अगरबत्ती सहजरित्या देवाच्या पुढे जाळतो आणि त्याचा वास मधुर घरामध्ये संपूर्ण पसरतो, परंतु त्याच्यामध्ये असणाऱ्या केमिकलचा जो वापर आहे, इसनचा वापर आहे, याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो याची आपल्याला कल्पना देखील नाही। सायंकाळी पर्यंत ज्या आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी चालू असतात, या संपूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये आपलं पूर्णपणे केमिकलने भरलेलं जीवन आपण जगत आहोत। कोणतेही बिस्किट म्हणा, बिस्किटामध्ये देखील स्मेल येण्यासाठी पावडर इसन्स वापरले जातात। याकरता मंडळी, आम्ही शांतोबा कृषी पर्यटन आम्ही या एरियामध्ये, या डोंगर एरियामध्ये ज्या महिला पारंपरिक पद्धतीने घरामध्ये वेगवेगळे खाण्याचे पदार्थ बनवतात, लाडू बनवतात, नाचणीचे पापड बनवतात, त्याचबरोबर बिस्किट बनवतात, ह्या अशा महिलांना आम्ही एकत्र करत आहोत आणि यांना एकत्र करून आम्ही यांचे तयार केलेले घरगुती प्रोडक्ट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत्या 10 सप्टेंबरपासून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत। मंडळी, नक्कीच या आमच्या घरपोच सेवेचा आपण लाभ घ्या, चांगला प्रतिसाद द्याल अशी मी आशा बाळगतो। धन्यवाद।